झी 24 तास एक पाऊल पुढे। डोमेस्टिक क्रिकेटमध्ये भारताचा प्रत्येक क्रिकेटपटू आपली खेळी उंचावत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो। रणजी ट्रॉफी नंतर आता इराणी ट्रॉफीतही कामगिरी उंचावण्यासाठी चढाओढ सुरू आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये कोणाची वर्णी लागते याची चर्चा सुरू असतानाच आता रैनानंही आपली दावेदारी भक्कम केली आहे। रैनाची शानदार सेंचुरी, रैनानं ठोठावलं निवड समितीचं दार। वन डे टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरची भिस्त ज्याच्या खांद्यावर असते तो रैना। सुरेश रैना म्हणजे गाजावाजा न करता शांतपणे आपली भूमिका चोख पार पाडणारा बॅट्समन। आता वन डे स्पेशालिस्ट सुरेश रैनानं टेस्ट टीम मध्ये आपली दावेदारी मजबूत केली आहे। इराणी ट्रॉफीत त्यानं दमदार सेंचुरी झळकावली आहे। सुरेश रैनानं इराणी ट्रॉफीतही आपल्या बॅटचा जलवा दाखवत आपल्या टॅलेंटची ओळख पुन्हा एकदा करून दिली। इराणी ट्रॉफीमध्ये रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळत असताना रैनानं एक शानदार सेंचुरी झळकावली आणि या सेंचुरीच्या बरोबरच त्याने रेस्ट ऑफ इंडियासाठी एक मोठा स्कोर उभा करून दिलाय। रैनानं इराणी ट्रॉफीतही आपल्या बॅटचा जलवा दाखवलाय आणि आपल्या टॅलेंटची ओळख पुन्हा एकदा करून दिली आहे। रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळताना रैनानं शानदार सेंचुरी लगावत रेस्ट ऑफ इंडियाला मोठा स्कोअर उभा करून दिलाय। रैनानं अवघ्या 169 बॉल्समध्ये 79.28च्या स्ट्राईक रेटनं 134 रन्स केले। या 134 रन्समध्ये त्यानं 14 फोर आणि जबरदस्त असे 5 सिक्सर लगावले। शिखर धवन आणि मुरली विजय यांची जबरदस्त ओपनिंग आणि त्यानंतर आलेल्या रैनाच्या शानदार खेळीमुळे रेस्ट ऑफ इंडियाला 526 पर्यंत मजल मारता आली। वन डे टीम मध्ये जागा पक्की केलेला रैना टेस्ट टीम मध्ये आपली सीट कायमची बुक करण्यासाठी आतुर आहे। न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सिरीज मध्ये त्याची कामगिरी फारशी समाधानकारक झालेली नव्हती, मात्र आता इराणी ट्रॉफीमध्ये सेंचुरी ठोकून रैनानं निवड समितीचं लक्ष वेधून घेतलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।